बामणे यांच्या शुभ हस्ते मात्र रणजितजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल। रणजितजी गायकवाड साहेबांचा मात्र सन्मान केला जातो या व्यासपीठावरती। मान्यवर पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहू शकता। स्पर्धेला मात्र भेट देण्यासाठी शाखा प्रमुख राजू दुर्गे देखील उपस्थित झालेत। याच मैदानावरती शाखा प्रमुख चषक मात्र ज्यांच्या माध्यमातून भरवण्यात येतात ते आयोजक आपल्याला पाहायला मिळतात। नफीस अन्सारी यांना विनंती करेन की व्यासपीठावरशी संपर्क करायचा आहे आपण। लॅबो देखील उपस्थित झालेत। तर यापुढील सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला असेल लॅबोचा संघ आई एकविरा, तर दुसऱ्या बाजूला असेल अर्जुनचा साई 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल। टॉससाठी यायचे मात्र आई एकविरा संघाच्या संघनायकाने आणि साई 11 संघाच्या संघनायकाने मात्र टॉससाठी यायचे। तर रणजित गायकवाड साहेबांच्या तर आई एकवीर संघाच्या संघनायकाने मात्र यायचं आहे टॉससाठी। लॅबो उपस्थित झालेत। रणजित गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल या सामन्याचा। एका बाजूला असेल लॅबोचा संघ आई एकवीर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता अर्जुनचा संघ मात्र श्री साई 11 अंबरनाथ विभागातील हा सामना संघ आपल्याला पाहायला मिळतोय। टॉस केला जाते साहेबांच्या शुभ हस्ते। टॉस जिंकलाय लॅबो। आई एकविरा या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून मात्र निर्णय पेंडिंग असेल लॅबोच्या माध्यमातून आपण पाहू शकता। लॅबोच्या संघामध्ये आपण जर विचार केला गेला तर उल्हासनगरमधील धुरंधर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। एक लॅबो असतील, ऋतिक गोरडे असतील, बंटी शिंदे आपल्याला पाहायला मिळतील, राहुल देखील आपल्याला पाहायला मिळतील। केटी कट्टा या चषकाचे मात्र आयोजक आपण पाहतायत। राहुल देखील सज्ज होतील आई एकविरा या संघाच्या माध्यमातून। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात साई 11 अंबरनाथ हा संघ आपल्याला पाहायला मिळते। अर्जुन असेल, पवन असेल, ही संपूर्ण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। आई एकवीर या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम अगदी धाडसी निर्णय घेतलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले प्रथम गोलंदाजी करण्यासाठी श्री साई 11 अंबरनाथ या संघाला।
तर चला बंटी शिंदे आपले सलामीचे जोड फलंदाज मात्र मैदानावरती पाठवा. तर सामन्याला जशी सुरुवात होईल तसे येतात मायक्रोफोनवरती आमचे जवळचे मित्र सोनू बांगर. तर समालोचक सोनू बांगर कुठे असतील तर त्यांनी यायचं आहे. सोनू आपण या. तर सामन्याला मात्र सुरुवात होते. सामना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असेल आई एकवीरा संघ तर दुसऱ्या बाजूला श्री साई 11 अंबरनाथा संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय पवन. स्ट्रायकिंगला असेल फलंदाज उल्हासनगरचा जाणता खेळाडू लॅबो. लॅबोसाठी हा चेंडू अगदी फायनलच्या दिशेने मात्र फटका खेळला जातो आणि इथं मात्र एक धाव मिळते. संघाचं अकाउंट पण मात्र ओपन होते. एक धाव स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. लॅबो ऑन स्ट्राईक. पवनचा हा चेंडू चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगल्या टप्प्यावर आपण गोलंदाजी पाहू शकता. पवनची बीट केलं गेलं यावेळेस या चेंडूवरती लॅबोला. अराउंड द विकेट पवन. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि लाईन चुकीची आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या 2वर आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता पंच आशू यांना आपण पाहू शकता. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे क्रिकेट प्रेमींचे स्वर्गीय राजू केशव बामणे चषकामध्ये सहर्ष स्वागत. पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढतोय लॅबो चेंडूला आणि चेंडू मात्र जाईल ऑफसाईडच्या दिशेला. तोपर्यंत एक धाव मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3वर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती पवन. राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने सामना करेल राहुल सुरवाडे अर्थातच लॅबो. यावेळेस पॅडल स्वीपचा फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि इथं मात्र धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या मात्र 4वर जाऊन पोहोचते. पाच धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा मात्र आपण जर पाहू शकता ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. अपडेटरच्या भूमिकेत आपण पाहू शकता रोशन फराळ यांना आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहू शकता दीपक कांबळे यांना. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जात असताना धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना पहिल्या षटकाची देखील समाप्ती होते आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या मात्र आपण जर विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 6 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत.
दुसरं षटक मात्र येते घेऊन गोलंदाज आकाशला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. आकाशचा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढतो चेंडूला. चेंडू मात्र जाते मागच्या दिशेला आणि इथनं मात्र एकदा कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या 7वर आपण पाहायला मिळते. सलामीची जोडी अद्यापही मैदानावरती खेळत असताना स्ट्राईक एंडला आता मात्र फलंदाज बाबू. बाबूचा चेंडू अगदी जोरात फटका खेळला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती धावसंख्या जात असताना यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू मात्र जाईल टू डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 12वर मात्र जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुढे सचवून खेळायचा प्रयत्न आणि चेंडू मात्र जाईल समोरच्या दिशेला. चेंडू हवेशीर प्रवेश करेल. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो ह्या चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते बाबूच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या काय फटका आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू पायाच्या मधनं जात असताना ऑनसाईडच्या दिशेला 17 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहू शकते. लॅबो एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला त्याच्या समवेत आपण पाहतात बाबूला. बाबूने देखील खूप चांगली फलंदाजी केली. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज असेल लॅबो. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते लॅबोच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता गोलंदाज ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अर्जुनला आपण पाहू शकता. मनोज पाटील यांच्याकडून जर लॅबोने 3 चेंडूमध्ये 3 चौकार घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पालेगावचे ज्ञानेश्वर कोळेकर साहेबांकडून मात्र शुभेच्छा येत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत. आयोजकांना मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. ज्ञानेश्वर कोळेकर साहेबांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल ज्ञानेश्वर कोळेकर साहेबांचं. गोलंदाज आपण पाहू शकता अर्जुनला. वेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो परंतु अप्रतिम यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून गोलंदाजाला मात्र साथ मिळत असताना यावेळेस यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता चंद्रूला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा अर्जुनच्या माध्यमातून. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन पुन्हा एकदा चुकीची आहे आणि इथं मात्र वाईट चेंडूची सांगता होत असताना
20 रन्स ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा स्कोर कार्डवर यावेळेस अंकित केल्या जात आहेत. पुढे सचवण केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि ते मात्र बाद होईल. फलंदाज पहिला मोठा धक्का लागत असताना टीम एकवीर या संघाला फलंदाज लॅबो बॅक टू द डगआउट. डीजे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळेस. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण पाहू शकतो अर्जुनला धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 20 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्जुनची चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. मैदानाच्या चारही बाजूला आपण प्रेक्षक पाहू शकता. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही आणि ते मात्र 22च्या रूपात एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहत आहेत अर्जुनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाबूच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या 22. 22 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि शेवटचं षटक मात्र घेऊन येईल गोलंदाज अमितला आपण पाहू शकता. ज्या शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक मात्र ज्याला म्हटलं जातं त्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे अमित. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्या 22 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्ग सज्ज होते. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमित. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज बाबू. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 23 रन्स स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. फक्त दिशा दिली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 24 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित अराउंड द विकेट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू मात्र अडवला जाईल, परंतु चेंडू जाईल टू डिक्लेअर झोनमध्ये. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या 26. 26 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग आपण यावेळेस पाहू शकता फलंदाज बाबूच्या माध्यमातून. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 28 धावा स्कोर कार्डवर.
पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दिशेहून मात्र नियंत्रण मिळवलं जात नाही. गोलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या 29 वर आपल्याला पाहायला मिळते. अमित राईट राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आपल्याला तेच थरार चेंडू आपल्याला पाहायला मिळते. दिशा दिली जाते यावेळेस. पुन्हा एकदा धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या 30 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील जर विचार केला गेला तर अंतिम चेंडू शिल्लक असेल. शेवटचा अंतिम चेंडू. फुलटा चेंडू होता यावेळेस. तो वाईट चेंडू देखील आहे आणि ते मात्र फलंदाज वाईट +1 अशा 2 धावा यावेळेस आपल्याला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही आणि ते मात्र निधाव चेंडूची सांगता होईल आणि प्रथम षटकाची देखील प्रथम सत्राची देखील समाप्ती होईल. प्रथम सत्राच्या समाप्ती अखेर धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 32 धावा स्कोर कार्डवर ॲड केले जातात आणि जिंकण्यासाठी मात्र आवश्यकता असेल टीम श्री साई 11 या संघाला येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. तर जे प्रेक्षक मात्र पडद्याला चिटकून उभे त्यांनी प्लीज मागे व्हा. बांबूला चिटकून जे प्रेक्षक उभे त्यांनी मागे व्हा प्लीज. तर श्री साई 11 या संघाला आवश्यकता असेल येणारे 4 षटक आणि 4 षटकांमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल आणि सामना आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल. येत आहेत मायक्रोफोनवरती आमचे जवळचे मित्र सोनू बांगर ऑन मायक्रोफोन. थँक्यू. तो थैंक यू सो मच मयूर थुरबे. तो थैंक यू सो मच मयूर थुरबे. तो चलते हैं मैदान के ऊपर दोस्तों सभी दर्शकों का फिर से एक बार इस प्रतियोगिता में मैं सोनू बांगर हार्दिक स्वागत करना चाहूँगा. बिल्कुल आप प्रतियोगिता का एंजॉय कर रहे हैं. स्वर्गीय राजू केशव बामने ट्रॉफी 2022 का पर्व आप एंजॉय कर रहे हैं. और मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर एक तरफ पे आई एकबीरा टीम और दूसरी तरफ उनको फाइट कर रही है इस विभाग की बड़ी टीम यानी कि श्री साई टीम. बल्लेबाजी करते हुए एकबीरा टीम ने बनाए 4 ओवर में यहाँ पर 32 रन और 33 रन का लक्ष्य रखा है यहाँ पर श्री साई टीम के सामने. सलामी बल्लेबाज सेकंड के ऊपर बिल्कुल होंगे चंद्रू. 9 सेकंड के ऊपर बाबू होंगे और गेंदबाजी के ऊपर पहली कमान हमारे अपने यहाँ पर टीम की दादा. टीम के रन की बात करेंगे तो बिल्कुल 2 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. पहला ओवर चलता हुआ प्रगति पे. राउंड द विकेट से दादा फिर से तैयार. इस बार अंपायर का इशारा आता हुआ आउटसाइड ऑप्शन में आने के ऑप्शन के बाहर निकली थी गेंद. आशु चौरसिया जो कि अंपायर की भूमिका निभा रहे हैं. वाइट करार दिया गेंद को. टीम की रन संख्या पहुंचे 3 रन के ऊपर. राउंड द विकेट. इस बार बढ़िया गेंद. डॉट गेंद की समाप्ति होती हुई अच्छी गेंदबाजी की शुरुआत की बिल्कुल यहाँ पर गेंदबाज दादा ने. डॉट गेंद की समाप्ति. अब स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज फिर से एक बार तैयार चंद्रू ऑन स्ट्राइक. राउंड द विकेट से तैयार फिर से एक बार दादा. अगली गेंद. इस बार बैकफुट के ऊपर गए पीछे गए थे और शॉट खेलना चाहते थे ऑन साइड में. अच्छी गेंद थी. गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद पैड के ऊपर गिरी. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. दर्शक भी काफ़ी बड़ी संख्या में यहाँ पर उपस्थित होते हैं. उनका भी हम तेजी से स्वागत करेंगे. कदमों का इस्तेमाल किया था लेकिन विकेट कीपर लैम्बो वहाँ पर थे. गलती कर बैठे
और मौका बना यहाँ पर, बिल्कुल मौका बना था लेकिन बॉल को कलेक्ट नहीं कर पाए यहाँ पर राहुल उर्फ लैम्बो। डॉट गेंद की समाप्ति होती हुई इस डिक्लेयर के माध्यम से 1 रन मिलेगा। टीम की रन संख्या पहुंची कुल मिला के 4 के ऊपर। अब सेकंड के ऊपर बल्लेबाज बाबू ऑन स्ट्राइक। अगली गेंद लेकर तैयार दादा। इस बार भी कदमों का इस्तेमाल किया लेकिन पूरी तरह से बीट हो चुके हैं। आउट होना पड़ेगा बल्लेबाज पर बाबू को लौटना पड़ेगा। पहला झटका लगता हुआ बल्लेबाज कहते हुए श्री साई टीम को। बाबू बैक टू द डगआउट। हफ्ते के बाद टीम की रन संख्या पहुंचे 1 विकेट के नुकसान के ऊपर सिर्फ 4 रन बने। 4 ओवर का मुकाबला आप एंजॉय कर रहे हैं। दर्शक भी काफी भारी संख्या में उपस्थित। यूट्यूब के माध्यम से भी कई दर्शक यहाँ पर मुकाबले को एंजॉय कर रहे हैं। उनका भी हम तेजी से स्वागत करेंगे। बिल्कुल बिल्डिंग के ऊपर भी यहाँ पर भारी संख्या में दर्शक यहाँ पर मौजूद होंगे, लुत्फ उठा रहे इस टूर्नामेंट का। उनके भी हम स्वागत करेंगे। चलिए अगला मुकाबला होगा, बिल्कुल टॉस किया जाएगा। एक तरफ होगी सिद्धार्थ सीसी वर्सेस दूसरी तरफ मानसी 11। दोनों टीम के कप्तान आइए टॉस के लिए शीघ्र प्रस्थान कीजिए। इस बार बड़ा स्ट्रोक, बिल्कुल 1 रन मिलेगा। टीम की रन संख्या पहुंची 5 के ऊपर। गेंदबाज अब खुद राहुल यानी कि लैबो आए गेंदबाजी के ऊपर। लक्ष्य बड़ा है, बिल्कुल 33 रन बनाने 4 ओवर में। शुरुआत थोड़ी सी धीमी होती हुई यहाँ पर साई श्री टीम की, श्री साई टीम की बिल्कुल अराउंड द विकेट। इस बार बढ़िया गेंद और संपर्क बना है, बिल्कुल बल्ले और गेंद का संपर्क बना और लौटना पड़ेगा बल्लेबाज चंद्रू को। सलामी बल्लेबाज चंद्रू भी आप बिल्कुल लौटे डगआउट में। और एक बल्लेबाज के पारी का दीजिए। राउंड द विकेट। आकाश है नए बल्लेबाज पर बल्लेबाजी करने के लिए सिर्फ सिंगल मिलेगा। खाता खुलता हुआ यहाँ पर आकाश का। टीम की रन संख्या पहुंचे कुल मिला के यहाँ पर 6 के ऊपर पहुंचे। 2 विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी करते हुए श्री साई टीम। 33 रन का लक्ष्य है। लैब अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर में भी बिल्कुल दादा ने अच्छी गेंदबाजी की, सिर्फ 4 रन खर्च के। एक बल्लेबाज का आउट भी किया था। और अब लैबो फिर से एक बार तैयार राउंड द विकेट। कदमों का इस्तेमाल किया लेकिन आउट होते हुए फिर से एक बार बल्लेबाज। लगातार झटके लगते हुए यहाँ पर श्री साई टीम को। और एक झटका डीजे। बिल्कुल और एक विकेट का पतन होता हुआ नए बल्लेबाज अमित। फिर से एक बार बिल्कुल ये अंडरआर्म क्रिकेट है, इसमें बिल्कुल सिर्फ चौके सिंगल और डबल को महत्व दिया जाता है, छक्के के लिए महत्व नहीं है। और एक बल्लेबाज को लौटना पड़ा। लगातार विकेटों का सिलसिला मैदान के अंदर। ये समाज क्या गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल लैबो अच्छी गेंदबाजी लैबो के माध्यम से। अब की बार गेंद ऑप्शन से बाहर थी। अंपायर आशुष ने यहाँ पर गेंद को वाइड करार घोषित किया। टीम की रन संख्या पहुंची है इस 1 रन की मदद से 7 के ऊपर। लक्ष्य बढ़ा है, लक्ष्य का पीछा कर रही है लेकिन खराब शुरुआत और अच्छी गेंद। डॉट गेंद की समाप्ति 5 गेंद हुए और आखिरी गेंद इस ओवर की शेष होगी। लैबो ने भी शानदार गेंदबाजी की है। इंप्रेस करते हुए अपने गेंदबाजी के ऊपर लैबो आखिरी गेंद इस ओवर के लिए तैयार। फिर से एक बार काफी से इस तरह गेंद थी लेकिन लाइन से थोड़े से यहाँ पर बिल्कुल भटकते हुए गेंदबाज राहुल और पर लैबो। अतिरिक्त रन मिलेगा। टीम की रन संख्या 8 के ऊपर। ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे और एक शानदार डिलीवरी। डाउन गेंद की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। 12 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या पहुंची है 4 विकेटों के नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 8 रन।
तो बल्लेबाज आउट हो चुके हैं। बिल्कुल फिर से एक बात तैयार नीलेश, क्या डिलीवरी गुडलेन के ऊपर पड़ने के बाद बल्लेबाज को पूरी तरह से यहाँ पर बीट करते हुए और एक शानदार डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति, कदम का इस्तेमाल किया और एक विकेट। 6 बल्लेबाज आउट हो चुके यहाँ पर श्री साई टीम के, और रन संख्या रुकी भी सिर्फ 9 रन के पर डीजे। आखिरी ओवर होगा बिल्कुल जीत के लिए अभी भी 25 रन की आवश्यकता। ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, बढ़िया फील्डिंग, लेकिन अंपायर का इशारा बिल्कुल नो आता बा, नो बॉल। यानी कि 10 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। राज अच्छी गेंदबाजी, तेज तरार गेंद थी, ऑप्शन से निकलते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में, डाउन गेंद की समाप्ति हुई। मुकाबला जीतने के लिए बिल्कुल अब यहाँ पर बिल्कुल पूरी तरह से तहस में हो चुके इस मुकाबले में बल्लेबाजी करते हुए श्री साई टीम, और बल्लेबाज आउट हो चुके हैं। कुल मिला के 7 बल्लेबाज आउट हो चुके हैं और मुकाबला जीता यहाँ पर गेंदबाजी करते हुए। चलिए एक विकेट बाकी बिल्कुल। चलिए मुकाबला जीता बिल्कुल यहाँ पर श्री साई टीम ने, सॉरी माफ कीजिए, आईक्वेरा टीम ने मुकाबला जीता और परास्त हो चुकी है यहाँ पर इस मुकाबले में श्री साई टीम। हार्ड लक। और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच का हकदार